आम्ही फार आनंदात होतो. 2014ला भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. आम्ही सर्व एवढे खुश होतो आणि सभागृहामध्ये आम्ही सगळेजण जेव्हा गेलो, सदाभाऊ जेव्हा तुम्ही होता सभागृहामध्ये, त्यावेळेला मला तो दिवस आठवतो की याच भागांमध्ये असणारे उमद नेतृत्व की ते आज आपल्यामध्ये नाही. हे आज नाही. आणि ते एकदा कधीतरी असे सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी बोलायला चालू केलं. बोलायला चालू केल्यानंतर चांगल्यांची ते बोलती बंद करायचे आणि त्यांनी ते कदाचित शेवटचं भाषण असेल. त्यानंतरच्या काळात ते आजारी पडले. परंतु तो दिवस जो आहे ना, तो दिवस आजच्या या सभेसाठी फार महत्वाचा आहे. त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं ही मी भूषवली, परंतु ही पदं भूषवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर 1 होण्याचा, परंतु मी काही नंबर 1 होऊ शकलो नाही. मी नंबर 2च आहे असं त्यांनी ते म्हटलं. हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबाराव, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो. नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं. मी विवाद नाही. आणि ह्याचा म्हणजे साक्षीदार बरेच जण आहेत. व्हिडिओ तर एवढा व्हायरल होतो ना, तो आजही व्हिडिओ एवढा व्हायरल होतो. म्हणजे आवाज शेवटचं भाषण म्हणून व्हायरल होतो. परंतु मला आठवलं की मला येता वैभव मला वारंवार तेच सांगतो की बाबा रे असं झालंय तसं झालंय. मी त्याला म्हटलं आता बाजूला घेऊन, बाबा सदाभाऊ पण तेच म्हणतायत, आबांवरती तर विश्वास ठेवा. बेटाकरांना ठेवायचा नाही. तो नक्की होत हो ना, बरोबर आहे की नाही. आणि सगळेच ठेवतील. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है. आप अपने लोगों को यही बताओ, ये देवा भाऊ है ना, सबका भाऊ है. सगळ्या बहिणींचा पण भाऊ आणि सगळ्यांचा भाऊ. कसं असतं राजकारणामध्ये, असं म्हटलं जातं की काय करावं आणि कोणासाठी करावं असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक मंत्र सांगितला. हा मंत्र काय? भारतीय जनता पार्टी नेहमी त्या मंत्राच्या दिशेने चालते. त्यांनी असं म्हटलं की सबका साथ आणि सबका विकास. पत्रकार बंधूंनो, जे भाऊ सांगताय, सुरेश भाऊ भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री होते, परंतु ही नगरपालिका जी आहे ही काही भारतीय जनता पार्टीची नव्हती. परंतु तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदीजी जे मंत्र सांगितला, सबका साथ सबका विकास, त्या मंत्राप्रमाणे या नगरपालिकेला पैसे कोणी दिले तर ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेने.